कोल्हापुरातल्या राजापूर बंधाऱ्यावर पोलिसांनी बंदोबस्त लावलाय। कर्नाटकात पाणी टंचाईमुळे अज्ञातांकडून बंधाऱ्यातून पाणी चोरी केली जात होती। पाण्याची सुरक्षा करण्यासाठी आता बंधाऱ्याला पोलीस सुरक्षा पुरवण्यात आली आहे। आपल्या सोबत भूषण पाटील आपले प्रतिनिधी जोडले गेलेत। भूषण, आता चक्क वेळ आली आहे पोलीस सुरक्षा देण्याची पाणी चोरीच्या घटना रोखण्यासाठी। खरं तर कोल्हापूर जिल्हा हा पाणीदार जिल्हा म्हणून ओळखला जातो, मात्र या जिल्ह्याला देखील काही प्रमाणामध्ये आता पाणी टंचाईच्या झळा भासत आहेत आणि यातच आता राजापूर बंधारा जो आहे, जो महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर आहे, त्या ठिकाणाहून कर्नाटकातील काही अज्ञातांकडून पाणी चोरी केली जात आहे। आपण हा जो बघतोय हा राजापूर बंधारा आहे, जो सीमेवरती आहे आणि याच ठिकाणातील बर्गे जे आहेत ते रात्री काढले जात आहेत आणि हे पाणी जे आहे ते कर्नाटककडे नेण्याचा प्रयत्न काही अज्ञातांकडून केला जातोय। गेल्या काही दिवसामध्ये वारंवार हा सगळे प्रकार घडत असल्याचं निदर्शनाला आलं आणि त्यानंतर आता आपण बघतोय पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। 2 पोलीस कर्मचारी या ठिकाणी नियुक्त करण्यात आले आहेत, जे दिवसभर आणि रात्री सुद्धा या ठिकाणी आता असणार आहेत आणि ही पाणी चोरी टाळण्यासाठी ही काहीतरी उपाययोजना जी आहे ती पोलिसांकडून आता आणि प्रशासनाकडून देखील करण्यात येते असं म्हणावं लागेल। पाटबंधारे विभाग असेल, त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, यांनी देखील या सगळ्या प्रकाराची गंभीर दखल आहे ती घेतलेली आहे आणि म्हणूनच आपण बघतोय हा सगळा पोलीस बंदोबस्त आता नेमण्याची वेळ या राजाराम बंधाऱ्यावर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। एका बाजूला जर आपण बघितलं तर महाराष्ट्राच्या बाजूचा जो काही पाणी आहे ते पाणीदार आपल्याला पाहायला मिळतं, अगदी बंधारा ओव्हरफ्लो देखील होताना पाहायला मिळतं। तर दुसरीकडे ही चित्र आहे ती कर्नाटकच्या दिशेची आहेत आणि म्हणूनच कर्नाटकाच्या काही भागांना जो काही पाणी टंचाईच्या झळा व्यस्त आहेत ते टाळण्यासाठी अज्ञातांकडून कोणतीही शासनाची परवानगी न घेता हे सगळं पाणी आहे ते चोरी केलं जाते। विना परवानगी हे सगळं पाणी पळवलं जाते आणि म्हणूनच ह्या सगळा प्रकार टाळण्यासाठी हा पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलाय। ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसामध्ये ही पाणी चोरी होत होती ते पाहता कोल्हापूरच्या राजापूर बंधाऱ्यावर आता पोलिसांचा बंदोबस्त लावण्याची वेळ आली आहे। बंधाऱ्यातून पाणी चोरीच्या घटना टाळण्यासाठी हा बंदोबस्त लावला जातोय। धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल।